name article number 5.3 on textbook page number 80. Name of this article Universal Laws of Gravitation. Already we discussed in previous chapter force, fundamental force. There are four fundamental forces. In this case we discuss universal force or gravitational force. तिथे आपण फोर्स या चॅप्टरमध्ये फंडामेंटल फोर्सेस घेतले, त्यापैकी एक फोर्स तिथे आपण अभ्यासलेला आहे, स्टडी केलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं डिस्कस केलेलं आहे आपण. तेच इथे आपल्याला डिटेल्स घ्यायचं आहे. इन केस युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दिस आर्टिकल इज न्यूटन्स स्टडी. न्यूटनने स्टडी केलेला हा आर्टिकल आहे. इन केस इथे काही पॉईंट दिलेला आहे. न्यूटन स्टडी द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ ही स्टडी केलेली आहे. त्याच पद्धतीनं मोशन कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अबाउट द अर्थ इन 27.3 days. हे काही पॉईंट्स आहेत महत्त्वाचे. आपल्याला माहिती आहे, पहिला पॉईंट काय म्हणलेला आहे, न्यूटन स्टडी द मोशन ऑफ मून अराउंड द सन. म्हणजे चंद्राचं पृथ्वीच्या भोवती फिरण्याचं स्टडी हे न्यूटननी केलेलं आहे. पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं नंतरच्या, की चंद्राची कंप्लीट एक फेरी पृथ्वीच्या भोवती होण्यासाठी किती दिवस लागतात. आपण एक मंथ म्हणतो, पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्या, एक महिना असं म्हणतो. ते किती दिवसांनी येते ते करेक्टेड जर दिवस बघितलं तर 27.3 days. आपण जनरली 28 दिवसाचा महिना करतो. तुम्ही मोबाईलला रिचार्ज करताना 28 दिवसाचा महिना वापरतात. तर ते हेच चंद्रामुळे तयार होणारे जे महिने आहेत आपले मराठी महिने, त्यातला हा. म्हणून असो ते काही काय असे ना, पण चंद्राला पृथ्वीच्या भोवताली पूर्ण फेरी करण्यासाठी किती वेळ लागतो तर 27 दिवस कंप्लीट. आणि दुसऱ्या दिवसातला 1/3 म्हणजे 3 भाग करून 1 भाग म्हणजे 27.3 days. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता डिस्टन्स बघतोय आपण, चंद्राचा आणि पृथ्वीचं डिस्टन्स किती आहे. द डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ इज किती आहे, 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर. आता या आकड्यावर 3.85 या आकड्यावर जर तुम्ही 5 शून्य दिलात तर जो काही अंक तयार होतो तो किलोमीटर इतका अंतर आहे. ते कुठून आहे, मून टू अर्थ सेंटर, नॉट सरफेस. अर्थच्या सरफेसपर्यंतचं नाही आहे, तर अर्थच्या सेंटर टू मून सरफेस असं म्हणलेलं आहे. ते पुढे आपल्याला बघता येईल. पुढे एक एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे डिटेल्स. तिसरा पॉईंट काय सांगतोय, तिसरा पॉईंट द मोशन ऑफ द मून इन ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. बघा, जे मोशन आहे मूनचं तो कसा आहे, सर्क्युलर आहे, ऑर्बिटमध्ये फिरतोय तो. जसं की अर्थ ऑर्बिटमध्ये सूर्याच्या भोवती फिरते, तसंच इथे मून सर्क्युलर ऑर्बिटमध्येच अराउंड द अर्थच्या फिरत असतो विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. कसं फिरतो, त्याची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे. अँग्युलर स्पीड हे अँग्युलरमध्ये आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियरमध्ये आपण व्हेलॉसिटी व्ही घेतो आणि गोलाकारमध्ये ओमेगा घेतो, डब्ल्यू सारखा चिन्ह आहे, त्याला ओमेगा म्हणतो आपण. असो, हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. पुढं त्या पुढचा पॉईंट आहे. काय पॉईंट सांगितले पुढचा, इन दिस सर्क्युलर मोशन
आता हा जो सर्क्युलर मोशनमध्ये चंद्र फिरतो त्या बाबतीत आहे. इन दिस सर्क्युलर मोशन, इथे पुढे काय म्हणले, हे कट आहे. द मून फोर्स, म्हणजे मून फोर्स म्हणजे चंद्राचा फोर्स, ॲक्टेड ऑन द अर्थ, म्हणजे चंद्राचा फोर्स पृथ्वीवर ॲक्ट करतो असं म्हणलेलं आहे. विच इज मेंटेन बाय सेंट्रीपिटल फोर्स, आणि तो कसा मेंटेन करतो, तो सर्क्युलरमध्येच कसा राहतो, तर सेंट्रीपिटल फोर्स त्या दोघांमध्ये असतो. तुम्ही यापूर्वी म्हणजे फोर्स या चॅप्टरमध्ये ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतलं तिथे आपण सेंट्रीपिटल फोर्स घेतलेला आहे. आपण एक्सप्रेशन सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर असं घेतलेलं आहे. तर त्याचा रिअरेंज करून, या किमतीचा रिअरेंज करून इथे आपल्याला हा घेतलेला आहे. म्हणजे हा देखील एफ इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, हे देखील सेंट्रीपिटल फोर्सच आहे. आणि तो फोर्स कोणाचा म्हणून दाखवलेला आहे, सेंट्रीपिटल फोर्स हा मूनचा दाखवलेला आहे. हा एफ मून म्हणजे एफ बी द सेंट्रीपिटल फोर्स ऑफ द मून असं अर्थ होतो. कोणाची काय शंका आहे का? कोणतरी आवाज देतोय मध्ये? हा, आता असो, इथे जे दिलेला आहे हा एक्सप्रेशन, हा देखील सेंट्रीपिटल फोर्सच आहे. सेंट्रीपिटल फोर्स मीन्स सेंटरकडे ॲक्ट होणारा फोर्स, म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे ॲक्ट होणारा असेल तर पृथ्वीचा सेंट्रीपिटल फोर्स असेल. चंद्राच्या सेंटरकडे ॲक्ट होणारा असेल, चंद्र ओढत असेल तर चंद्राचा सेंट्रीपिटल फोर्स असेल. ॲक्ट ऑन द अर्थ, अर्थला ओढत असेल असा अर्थ होतो. असो, पुढे या ठिकाणी जो एम दिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये, एम बी द मास ऑफ द मून, हा मूनचा फोर्स आहे म्हणून मूनचा मास आहे. आता आर हे डिस्टन्स काय आहे, मी आत्ता तुम्हाला इथे डिस्टन्सच्या बाबतीत बोललो होतो वरती. आर इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द मून अँड अर्थ. हा जो आर दाखवलेला आहे, हा आर डिस्टन्स साधा सरफेस टू सरफेस नाही आहे. मूनचा सरफेस आणि पृथ्वीचा सरफेस असा नव्हे. द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ कोणाचा, मून अँड अर्थचा, या दोघांच्याही सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे. इथे क्लिअर होतोय हा एक पॉइंट. आणि ओमेगा इज द, व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे गोलाकार ज्यावेळेस बॉडी फिरत असते अशी, ते गोलाकार फिरणारी जी व्हेलॉसिटी असते त्याला ओमेगा दाखवतात. आणि तो डब्ल्यू सारखा असतो, त्याला ओमेगा म्हणायचं. ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. असो, हा एक इक्वेशन आपला झालेला आहे इन केस जनरल एक्सप्रेशन. आता पुढे वी नो अबाउट द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये काय म्हणलेलं आहे, तिथे एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असं आपण शिकलेलं आहे, माध्यमिक लेवलला वगैरे शिकलेलं आहे. तर एफ इक्वल टू एम ए, एम बी द व्हॉट इज एम? एम हा आपण कुणाचा मास म्हणलेला आहे, मास ऑफ द मून म्हणलेला आहे. मग ए कुणाचा असेल, ए बी द ॲक्सेलरेशन असेल. हा ए कुणाचा असेल, तोही ॲक्सेलरेशन ऑफ द मूनचाच असेल. जसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ काय घेतो आपण, जी घेतो, स्मॉल जी. त्याची किंमत काय बरं, आपण ती कॉन्स्टंट म्हणतो पण ती कॉन्स्टंट नाही, 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही कुणाची आहे, ही अर्थची आहे. ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अर्थची आहे. तर इथे आपण हे काय घेतलेलं आहे, तोही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आहे. तो कुणाचा घेतला इथे आपण, या ठिकाणी आपण हा मूनचा करतोय आपण, म्हणजे मूनचा हा ॲक्सेलरेशन आहे. म्हणून इक्वेशन 1 and 2 कॅन बी इक्वेट, वन साईड आर इक्वल एफ एफ फोर्स, मग ते इथे इक्वेट केलेलं आहे. असो, तर या ठिकाणी या इक्वेशनमध्ये इक्वेट केल्यानंतर काय काय होतं बदल, दोन्ही साईडला एम एम आहे, एम एम कॅन्सल. हा एम एम काय आहे,
एम इज द मास ऑफ द मून आहे. मग या ठिकाणी हा ॲक्सेलरेशन जो तयार होतो तो डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द मून. त्या मूनवर डिपेंड्स नाही. कुणावर डिपेंड्स असेल तो, तर तो या ठिकाणी हा डिस्टन्स कोणता आहे? हा डिस्टन्स आपल्याला माहीत आहे, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द मून अँड अर्थ, हा डिस्टन्स. आणि दुसरा काय, हा सिम्बॉल ओमेगा म्हणतात, ओमेगा स्क्वेअर. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं ओमेगा स्क्वेअर कुणाला म्हणायचं. एखादी बॉडी, हा मून असेल, इथे पृथ्वी असेल, तर ही बॉडी ज्यावेळेस अशी गोलाकार फिरते विथ व्हेलॉसिटी ओमेगा, ती व्हेलॉसिटी याचा स्क्वेअर म्हणजेच इथे आर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच ॲक्सिलरेशन ऑफ द मून असेल, मूनचं ॲक्सिलरेशन असेल. हे मून स्मॉल एम बी द मास ऑफ द मून असेल. अशा टाईपचं हे कन्सेप्ट तुम्हाला इक्वेशन 3 पर्यंतचं लक्षात आलेलं आहे. त्यापुढे काय म्हणलेलं आहे, त्यापुढे ओमेगाचे एक्सप्रेशन तयार केलेलं आहे. ओमेगा म्हणजे काय, जसे की व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम. मध्ये आवाज येतोय, हा टाईम असा आहे. त्याच पद्धतीनं ओमेगा इज इक्वल टू काय असेल, ओमेगा इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटच आहे. म्हणजे एक प्रकारचा डिस्टन्स आहे, पण तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड ॲज अँगल थिटा, थिटाने दाखवतात. आणि विथ रेस्पेक्ट टू टाईम म्हणजे टाईम डिवाइड बाय टाईम, म्हणजे हे काय असेल, ओमेगाची रिलेशन असेल. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय आला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा डिवाइड बाय टाईम टी. थिटा म्हणजे कसं, आपण जे सर्कल काढतो, सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस एखादी बॉडी फिरते, जसं की हे अर्थ आहे, अर्थच्या भोवताली चंद्र फिरतोय, सद्यस्थितीला इथे आहे, नंतर तो इथे गेला, म्हणजे हा जो डिस्प्लेसमेंट होतोय हा थिटाने डिस्प्लेसमेंट होतोय. लागलेला वेळ टाईम टी आणि व्हेलॉसिटी ओमेगा, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू थिटा डिवाइड बाय टाईम असं रिलेशन आहे. तर हे रिलेशन तुम्हाला इथे शेवटच्या पेजवर दाखवलेलं आहे. कोणी हे आगाऊपणा करते, कोण आहे, उमर का कोण आहे, रिमूव्ह केलं जाईल, काढून टाक, काढून टाक, हे रिमूव्ह केलं जाईल नंतर. लगेच नाव येतं बेटा तुझं इथे, नीट शिकायचं नाही का. तर मी पुढचा पेज घेतोय, ते काढून टाक लगेच. पुढचा पेज घेतोय त्यानंतरचा, कंटिन्यू. हां, इथे बघा, आपण पाठीमागच्या पेजवरून आता इथे आलेला आहे. इथे काय म्हणलंय, ओमेगाची किंमत सांगते. ओमेगा काय आहे इथे, ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टाईम टी आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर मग समजा इथे अर्थ आहे, इथे मून आहे एम, हा जर फेरी मारत असेल, इथून स्टार्ट झालेला असेल आणि कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन झालं, तर इथे जो अँगल तयार होणारा असतो तर कितीचा होईल तो अँगल. इथंपर्यंत झाला, लक्षात घ्या, इथून इथंपर्यंत झाला तर हा 90, आणि डायमेट्रिकली जर झाला तर 90 90 180, आणि तो परत इथे जर आला तर इथे 90, इथे पण 90, इथे पण 90, हे 90 आणि हा पण 90, म्हणजे 4 वेळेस 90 म्हणजे किती होईल. तर या ठिकाणी 4 वेळेस 90 याचा अर्थ 360 होतो. 360 म्हणजेच 2 पाय, पाय म्हणजे 180, हे तुम्हाला माहिती आहे, जॉमेट्रीमध्ये तुम्ही शिकलाय. म्हणजे 2 वेळेस 180 असा अर्थ होतो. तर इथे फॉर्म्युला दिलाय, पहा इथे काय दिले, ओमेगा इज इक्वल टू 360 डिग्री म्हणजे 360 मधून फिरून येतो, डिवाइड बाय टाईम. इथे
कॅपिटल टी घेतलेला आहे. पूर्ण कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन म्हणजेच कॅपिटल टी असं समजायचं आहे. तर त्याचाच रूपांतरित काय केलेलं आहे इथे 2 पाय म्हणजे 360 डिग्री म्हणजे 2 इंटू 180 म्हणजे 2 पाय 180ची किंमत पाय डिवाइड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे पूर्ण कंप्लीट 1 रिव्हॉल्युशनला लागणारा वेळ टाईम पिरियड असं म्हणतात. म्हणजे हा देखील एक्सप्रेशन आपल्याला लिहिता येतो. म्हणजे 2 पाय इज द थिटा. थिटाची किंमत आहे, अँगल आहे, कंप्लीट 1 रिव्हॉल्युशनचं अँगल आहे. काही हरकत नाही, असू द्या. मग पाठीमागच्या पेजवर आपण ए इज इक्वल टू काय घेतले एक्सप्रेशन आर ओमेगा स्क्वेअर घेतले. मग आता इथे ओमेगाची किंमत काय आलेली आहे 2 पाय अपॉन टी आलेली आहे. तर त्या इक्वेशनमध्ये इक्वेशन 3मध्ये आपण पुटअप करतोय. पहिल्या पेजवर तुमच्याकडे नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये बघा काय दिलेलं आहे ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. मग ही किंमत ओमेगा स्क्वेअरची इथे पुटअप करा. म्हणजेच इथे पुटअप केलेलं आहे. काय पुटअप केलेलं आहे तुम्हाला दिसतंय का? ए इज इक्वल टू व्हॉट इज ए ॲक्सिलरेशन आहे. आत्ता आपण डिस्कस केलं जनरली ते मूनचा ॲक्सिलरेशन आहे. मग ए इज इक्वल टू आरची किंमत तशीच ठेवलेली आहे, पण ठेवली नाही आहे 2 पाय डिवाइड बाय टी होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग तो स्क्वेअर आतमध्ये घेतला 2चा 4 झाला पाय स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल स्क्वेअर झालं. इक्वेशन नंबर 4 वेअर आपणाला माहिती आहे आर इज द व्हॉट इज आर. आर इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ मून अँड अर्थ असं म्हणलेलं आहे. पण पृथ्वीच्या सेंटरपासून ते चंद्राच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स आणि त्याची किंमत आपण पहिल्या पॉईंटमध्ये घेतलेला आहे. किती घेतलेला आहे 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर असं घेतलेलं आहे. आता प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व करायचं असतं त्यांच्या किमती आपल्याला एस आय युनिटमध्ये करायच्या असतात. हा एस आय युनिट आहे का किलोमीटर? नाही आहे. एस आय युनिटमध्ये लांबी हे मीटरमध्ये मोजतात. मग किलोमीटरचं आपल्याला कन्व्हर्शन कशात करायचं आहे मीटरमध्ये करायचं आहे. तर मग मीटरमध्ये करण्यासाठी 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1000 किलोमीटर. म्हणजेच इथे 1 किलो म्हणजे 1 के ची किंमत 1000 मीटर आहे. तर मग त्याला कसं लिहितात 10⁻³ मीटर असं लिहितात. म्हणून इथे मी इथे काय केलं ह्या केची किंमत ही लिहिलेली आहे. पहा ही केची किंमत काय आहे बरं ते म्हणजे 10⁻³ लिहिलेलं आहे. के बरोबर 10⁻³ आणि हा मीटरचं मीटर इथे लिहिलेलं आहे. तर अशा टाईपचं आपण इथे त्याचं कन्व्हर्शन करतोय. म्हणजे एकूण किंमत काय येते आपल्याला मीटरमध्ये आरची किंमत काय आलेली आहे 3.85 इंटू 10⁻5 आणि केची किंमत 10⁻³ मीटर आलं. मग आता घातांकाची बेरीज होते तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिकल रूल. हे दोन्ही घातांक 10⁻5 इंटू 10⁻³ जर गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होते सम होते. दॅट इज वी गेट 10⁻8 हे मिळतं. म्हणजेच आरची किंमत आपल्याला अशी मिळाली फायनल इन एस आय युनिट आर इज इक्वल टू 3.85 इंटू 10⁻8 मीटर असं मिळालेलं आहे. द नेक्स्ट थिंग मग आता पुढचा व्हॉट इज टी. टी इज द टाईम पिरियड कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. मग पृथ्वीच्या भोवताली कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन करण्यासाठी मूनला किती दिवस लागतात आपल्याला माहीत आहे इतके दिवस लागतात 27.3 डेज लागतात. मग आता हे एस आय युनिट आहे का नाही आहे. मग याला पण एस आय युनिटमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. म्हणजे टाईम एस आय युनिटमध्ये काय करतो आपण एस आय युनिटमध्ये टाईम कोण आहे युनिट काय आहे त्याचा सेकंद आहे. मग आपल्याला टोटल सेकंद कन्व्हर्शन करायचं आहे. दिवसाचे तासात तासाचे सेकंदात असं आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. तर इथे कन्व्हर्शन करून तुम्हाला दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे इथे पहा दिवस आहेत. टोटल दिवस किती 27.3. एका दिवसाचे तास किती 24. एका तासाचे मिनिट किती
60, मग एका मिनिटाचे सेकंद किती 60. तर या टाईपनं तुम्ही जर हे गुणाकार टोटल केलात तर हे सेकंदमध्ये कन्व्हर्शन होतो. आलं लक्षात. तर हेच आपण इथे पुढे त्या इक्वेशन 4मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन्ही किमती SI युनिटमध्ये तयार केलेल्या आहेत. या किमती 4मध्ये ठेवायच्या आहेत. आणि आरची किंमत आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ती इथे ठेवली. आणि इथे दिलेले 4 आणि पाय स्क्वेअर म्हणजेच पाय म्हणजेच 3.14 स्क्वेअर आहे म्हणून डबल घेतला. आणि हा 4 कॉन्स्टंट. आणि टीची किंमत आपण इथे पुटअप केलेली आहे. आता तुम्ही रिअरेंज करायचं आहे आणि तुम्ही सोडवायचं आहे. तरी पण मी इथे काही भाग सोडून दिलेला आहे. तो बघा इथे. टाईम फक्त 10 मिनिट राहिलेले आहेत. बराचसा मोठा आर्टिकल आहे, तर कंप्लीट होण्याची शक्यता दिसत नाही आहे. तर इथे बघा हे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10चे पॉवर बाजूला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. आणि ब्रॅकेट वगैरे हे समजून घ्या. तर इथंपर्यंत मी तुम्हाला सॉल्व करून दिले. मग नंतर तुम्ही हे पूर्ण कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला काय मिळेल. वी गेट किती मिळेल. ये व्हॉट इज ये ॲक्सेलरेशन ऑफ मून. हा चंद्राचा ॲक्सेलरेशन आहे. किती आहे 0.0027 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्याला माहीत आहे पृथ्वीचा ॲक्सेलरेशन आपण जनरली कॉन्स्टंट घेतो, तो कॉन्स्टंट नाही आहे. तो 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असा घेतो. आणि चंद्राचा ॲक्सेलरेशन किती आहे 0.0027 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. जरी एवढा कमी वाटलेला आपल्याला, तरी चंद्राचं पृथ्वीवर गुरुत्वीय बल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फार मोठ्या प्रमाणात लागतो. हे आपल्याला म्हणजे समुद्राच्या भरती ओहोटीवरून लक्षात येतं. भरती ओहोटी आज अमावस्या आहे, आज भरती जास्त असेल का. आज सूर्याबरोबर चंद्र उगवलेला असतो. सूर्य आणि चंद्र एकाच वेळी उगवलेले असतात आणि त्या दोघांचं ॲक्सेलरेशन हा फोर्स ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन फोर्स हा त्यांच्या ग्रॅव्हिटीचा पृथ्वीवर कार्य करतो. आणि जिथं जिथं ते जातात तिथलं समुद्राचं पाणी वाढतं, म्हणजे खेचलं जातं. आणि त्याच्या अपोजिट साईडला पृथ्वीच्या ओहोटी येते. आणि चंद्र आणि सूर्य जिथे आहेत तिथे आज भरती मोठी असते. तर हे आपण भूगोलामध्ये शिकलेलंच आहे. जरी हा छोटासा ॲक्सेलरेशन वाटत असला तरी फार मोठं आपल्यावर कार्य करतो. म्हणून आपण अमावस्या पौर्णिमेला ही काही गोष्टी करू नये, करावे असं घरी सांगितलं जातं. याचं कारण त्याचं गुरुत्वीय बल आपल्यावर अटॅक होऊ शकतं, आपल्या बॉडीवर देखील असं आहे. आपण मानत नाही आहे. आपण विज्ञान युगात राहणारे लोक बऱ्याचशा गोष्टीला काही मानत नाही आहे. तर अक्षरशः त्याचं इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. असो, इथे काय म्हणलं मग. इथे काय म्हणलं, हे कोण आहे. धिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ मून विच इज ॲक्ट. इथे लाल अक्षरात लिहिले मी ॲक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असं म्हणलेलं आहे. सेंटर ऑफ ऑर्बिट इज द मून रिव्हॉल्युशन असं म्हणलेलं आहे. तर हे ॲक्सेलरेशन कुणाचं आहे, मूनचं आहे. असो, आता पुढे काय म्हणलेलं आहे बघूया. तर इथे आपण ये मून त्यालाच AM म्हणलं आहे. यम म्हणजेच मूनचं मास असं म्हणलं होतं. मूनचं ॲक्सेलरेशन असं म्हणलं आहे आता इथे. तर इथे मी कम्पेअर केलेलं इथे दिसत आहे. चंद्राचं आणि पृथ्वीचं ॲक्सेलरेशन या टर्ममध्ये दाखवलेलं आहे. इथे पेज संपतो आहे. आता जवळपास थोडाच वेळ राहिलेला आहे, तरी पण जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करूया. आणि थोडासा भाग राहतो, परत तुम्ही जॉईन करावं. परत लगेच मी
त्याच लिंकला तुम्ही टच करून जॉईन करावं. म्हणजे हा भाग आजचा पूर्ण करायचा आहे. मी आता पुढचा पेज घेतोय, त्या पुढचा पेज घेतोय, गॅलरीमधून घेतोय. आपले 2 पेज झालेले आहेत. तिसरा पेज घेतोय. तिसरा पेज हा असेल, बरोबर हाच आहे. आता आपल्याला 2 ॲक्सेलरेशनची कंपॅरिझन करायचं आहे. या फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? जीई म्हणलं आहे. व्हॉट इज जीई? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ई मीन्स अर्थ. मग त्यालाच आपण काय म्हणलं आहे पुढे एक बघा काय म्हणलं आहे. ये ऑब्जेक्ट म्हणलं आहे. ये ऑब्जेक्ट, ये म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन ऑब्जेक्टचा ॲक्सेलरेशन असं म्हणलेलं आहे. कशाचा? ऑब्जेक्टचा ॲक्सेलरेशन. म्हणजे ऑब्जेक्ट आहे, पृथ्वीवर एखादी वस्तू आहे. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, म्हणजेच ॲक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणलेलं आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या. पृथ्वीवरचं एक वस्तू आहे, आपण आहोत, आपण ही वस्तू आहोत, एखादी ठेवलेली वस्तू आहे, त्याच्यावर ॲक्ट होणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या सेंटरकडून आपल्याला खेचत असतं. आपण पृथ्वीवर बांधून आहोत, सरफेसवर आपण बांधलेले आहोत, आपण एक ऑब्जेक्ट आहोत. म्हणून इथे जी इज इक्वल टू ए ऑब्जेक्ट असं पण आपण म्हणूया. आणि त्याची किंमत इथे दाखवलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्यावर पृथ्वीची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते. किती होते? 9.8. प्रत्येक वस्तू सरफेसवर जी आहे ती होते. आणि चंद्रावर किती होते? चंद्रावरच्या सरफेसवर एखादी वस्तू ठेवलेली आहे, त्याच्यावर चंद्र किती ॲक्ट होतो ते आपल्याला माहिती आहे. किती? 0.0027 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टची आणि चंद्रावरच्या ऑब्जेक्टची दोघांची कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला ॲक्सेलरेशनची. तर पृथ्वीवर 9.8 आहे, चंद्रावरचा ॲक्सेलरेशन तिथल्या ऑब्जेक्टवरचा 0.0027 आहे. मग ते आपल्याला सोडवायचं आहे. यांचं रिअरेंज करतो आहे आपण. या डिजिटल पॉईंटला आपण इकडे तिकडे सरकावून आपण एक किंमत तयार करतो आहे. काय करतो आहे बघा, किंमत तयार करतो आहे. खरी ॲक्च्युअल हे डेसिमल पॉईंट जो आहे तो सरकवत इथे घेतलेला आहे. तर ये ऑब्जेक्ट, ये वो आणि ये यम हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे पृथ्वीवरचं आहे आणि हा चंद्रावरचा आहे. तर त्यांचा रेशो असा आलेला आहे, तुम्ही करून बघा. तर हे जवळपास सोडवल्यानंतर 3600 इतकं येतं. हा रेशो इतका येतो, काही हरकत नाही. हा रेशो लक्षात ठेवा, इक्वेशन नंबर 1. तर थोडाच वेळ आहे, थोडा पुढचा कन्सेप्ट मी घाईत घेतोय, थोडंसं लक्षात घ्या. दुसरा एक असा आहे रिलेशन, आपल्याला माहिती असा आहे, ॲक्सेलरेशन आणि जो डिस्टन्स आहे चंद्राचा असेल किंवा पृथ्वीचा असेल ॲक्सेलरेशन, तो डिस्टन्सचा कसा रिलेशन असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असा असतो. मग आता हा चंद्राचा असेल किंवा पृथ्वीचा असेल, तर आपण बघूया, पर्टिक्युलर बघूया. इथे काय दिले? इथे हा ॲक्सेलरेशन फॉर ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेसवर कन्सेप्ट घेतो आहे आपण. पहिला म्हणजे पहिला ऑब्जेक्ट हा जो घेतो आहे ये वो, हा एक पृथ्वीवरचा एक वस्तू आहे, स्वतः तुम्हीच आहात. तुमच्यावर कसा होतो? पृथ्वीचा जो डिस्टन्स आहे आपल्यापासून सेंटरपर्यंतचा, तो इन्व्हर्सली स्क्वेअर असतो. म्हणजेच इथे मी अक्षरात लिहिले पहा, 1 डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सेंटर. आपल्यापासूनचं अर्थच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्सचा स्क्वेअर असा अर्थ होतो. म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी न घेता आपण काय घेतलं आहे? ये वो घेतला आहे. म्हणजे आपण ऑब्जेक्ट आहोत असं समजून. याचाच अर्थ असं होतो, याचा अर्थ की रेडियस ऑफ द अर्थ होतो, त्याचा स्क्वेअर होतो, काही हरकत नाही. त्याच पद्धतीनं जसा आपण इथे अर्थचं हे एक्सप्रेशन घेतलेलं आहे, तसंच आपण आता मूनचं घेतो आहे. म्हणजे ये मून म्हणजे ॲक्सेलरेशन ऑफ मून
म्हणतोय. मग ॲक्सेलरेशन ऑफ मून पृथ्वीच्या सरफेसवरच्या ऑब्जेक्टचं जसं बघितलं तसंच मूनच्या सरफेसवरच्या ऑब्जेक्टचं काय रिलेशन असेल. जसं पृथ्वीचं बघितलं तसंच मूनच्या सरफेसवर एखादी बॉडी असेल तर तेही याच पद्धतीने डिस्टन्स असतो. मग दोघांचंही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इथे जर केलं तर हा मूनचा आहे, हे मूनचं डिस्टन्स आहे, हे पृथ्वीवरचं ॲक्सिलरेशन आहे त्याचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे. तर त्यांचा जर रेशो आपण घेतला खाली, मी थोडंसं घाई करतोय, वेळ कमी आहे, परत जॉईन व्हायचं आहे, पण मी रेकॉर्डिंग करतोय म्हणून घाई करतोय. तर हे डिस्टन्स लक्षात घ्या, हे डिस्टन्स कोणाचा आहे, हा या मूनचा आहे, आणि हा डिस्टन्स कोणाचा आहे, हे ॲक्च्युली हे रेडियस ऑफ द अर्थ आहे. आपण आपल्यापासून पृथ्वीच्या सेंटरपर्यंतचं हे डिस्टन्सचं 4 स्क्वेअर घ्या आपण. मी इथे रेकॉर्डिंग थांबवतोय, परत मी कंटिन्यू घेतोय, तिथे रेकॉर्डिंग होणार नाही आहे, तुम्ही समजून घ्यायचं आहे.